जय भीम नमो बुद्धाय. बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे औचित्य साधून मुख्यमंत्री गतिमान अभियान सहकार दरबार जिल्हाधिकारी कार्यालयात भरवण्यात आला होता. नामदार आबिटकर म्हणाले, जिल्ह्यात खाजगी बेकायदेशीर सावकारांचे पेव फुटले आहे. या खाजगी सावकारांबद्दल शासनाकडून कठोरात कठोर पावले उचलले जातील असे सांगून कोल्हापूरच्या पाणी टंचाई लक्षात घेता उपाययोजनाबाबत आपण आयुक्त यांना सूचना दिल्या असल्याचे मंत्री आबिटकर म्हणाले. कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आमच्यावरती जबाबदारी दिली, त्यानंतर या जिल्ह्यातल्या कामकाजाला अधिक गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान, की जे 100 दिवसांच्या प्रोग्राममधला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, या टप्प्याच्या अनुषंगानं आज पहिल्या टप्प्यामध्ये सहकार विभागातील वेगवेगळ्या पद्धतीच्या कामकाजाची गतिमानता वाढावी. विशेषतः लोकांना अनेक वेळेला छोट्या छोट्या गोष्टींसाठी बऱ्याच कार्यालयांमध्ये एरजाऱ्या मारावे लागतात. या सगळ्यांवरती जिथं जे काम होत असेल ते अधिक गतीनं व्हावं, काही धोरणात्मक निर्णय घ्यावेत, काही उणिवा असतील त्याच्याबद्दल सूचना द्याव्यात आणि जर कोणी चुकत असेल तर त्याच्यावरती कारवाई करावी. या उद्देशानं सहकार परिषदेचं या ठिकाणी सहकार दरबाराचं आयोजन केलेलं आहे. जिल्ह्यातल्या सगळ्या विकास सोसायटी असतील, पतसंस्था असतील, वेगवेगळ्या पद्धतीच्या त्यांचे ऑडिटचे विषय असतात, त्यांच्या छोट्या छोट्या परवानगीचे विषय असतात. या विषयांनासुद्धा अनेक वेळा बऱ्याचशा लोकांना एरजाऱ्या माराव्या लागतात. ह्या एरजाऱ्या बंद झाल्या पाहिजेत. एखादं काम करत असताना जाणीवपूर्वक कोण अडवणूक करत असेल तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. एका बाजूला अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रशासकीय गतिमानता अभियानासाठी सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी आपण करतो आहे आणि आज विशेषतः सेवा हमी कायद्याचे 10 वर्ष पूर्ण होतात, त्याचासुद्धा एक कार्यक्रम आम्ही घेतो आहे. त्यामुळं प्रशासकीय यंत्रणेतल्या प्रत्येक माणसानं अत्यंत जबाबदारीनं पारदर्शी काम करावं, हा जो उद्देश जिल्ह्यात आम्ही करतो आहे त्यातला पहिला दिवस आजचा आहे. दर आठवड्यामध्ये, उद्या पुढच्या आठवड्यामध्ये MSEBचं होईल, त्यानंतर टाऊन प्लॅनिंग होईल, त्यानंतर प्राधिकरण होईल, त्यानंतर वन विभागाचं काम होईल, महसूल विभागाचं काम होईल, पुनर्वसनचं काम होईल. खरं तर लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळ्यांनी एका बाजूला राजकारण केलं पाहिजे, पण राजकारणाबरोबर लोकांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुविधा देत असताना त्यांना न्याय देण्यासाठी सुद्धा काम केलं पाहिजे आणि या कामकाजाच्या निमित्तानं आज ही सुरुवात आहे. सहकार दरबारातला एक अतिशय महत्त्वाचा तो विषय आहे की खाजगी सावकारी करणाऱ्या लोकांवरती ऑनलाईन एखादा जरी तक्रार आली तर त्याच्यावरती एका बाजूला सहकार विभागाची चौकशी चालू होईल आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्या सुगडा चौकशीचे त्यांच्यावरती कारवाई करण्याबद्दल चौकशी सुरू होईल. कारण आता एका बाजूला पतसंस्थांची चळवळ आपण बळकट करतोय, मायक्रो फायनान्सच्या यंत्रणेला ब्रेक लावून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने बचत गटांची मुवमेंट करतो आहे आणि तिसऱ्या बाजूला राष्ट्रीयकृत बँका आणि सहकारी बँकांच्या माध्यमातून फायनान्स अत्यंत सुलभ पद्धतीनं आपण उपलब्ध करून देत असतो. असं असतानासुद्धा काही लोक जाणीवपूर्वक लोकांना अक्षरशः लुटत आहेत. त्यामुळे खाजगी सावकारीवरती कडक निर्बंध आणण्यासाठी आजच्या बैठकीमध्ये सुद्धा एका बाजूला सहकार विभागाला आणि दुसऱ्या बाजूला पोलीस प्रशासनाला सुद्धा आज आपण सूचना देणार आहोत, ज्याचा उपयोग जिल्ह्यातल्या अनेक सगळे आमचे जे काय अशा पद्धतीने खाजगी सावकारीला वैतागलेले त्रासलेले जे लोक असतील त्यांच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः पाणी टंचाईबद्दल जिल्हा परिषदचे CEO आणि महानगरपालिकेचे आयुक्त हे सगळे योग्य पद्धतीने काम करत आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं पहिल्यापासूनच टंचाईच्या आराखड्यावरती दर 3 महिन्याला आम्ही ज्या काही बैठका घेतो आणि नियोजन करतो त्या पद्धतीनं कारवाई सुरू आहे. सुदैवानं आजसुद्धा जे काही एकूण सगळे आपल्याला टँकरची व्यवस्था व्हायला पाहिजे त्यासाठी योग्य पद्धतीचं नियोजन चाललेलं आहे. परंतु विशेषतः कोल्हापूर शहरामध्ये आज 1-2 दिवसामध्ये आपण बघितलं असाल तर आतासुद्धा महानगरपालिकेच्या आयुक्तांना मी बोललो आहे, त्याच्यानंतर एक बैठक आम्ही घेणार आहोत. ज्या पद्धतीनं तांत्रिकदृष्ट्या जी काही काळामोडीतला जो थोडासा तांत्रिक बिघाड झाला आहे, पण त्याच्यामध्ये कोल्हापूर शहरातल्या नागरिकांना थोडासा त्रास होतो आहे. तात्काळ त्याची दुरुस्ती करण्यासाठी युद्धपातळीवरती प्रयत्न चालले आहेत. आज आणि उद्यापर्यंत याच्याबद्दल निर्णय होईल. पण तरी जे काय टँकर पाहिजेत शहरातल्या कुठल्याही वार्डामध्ये या सगळ्या टँकरनं पाणी पुरवठा करण्यासाठी कुठं उणीव राहू नये यासाठी आयुक्तांना आपण सूचना दिलेल्या आहेत. उगवत्या सूर्याच्या किरणात संजय गांधी नगर धम्ममय झाले. रस्त्यावर लांब अंतरापर्यंत पुष्पांची चादर पसरवली गेली. रस्त्याच्या दुतर्फा उपासिका उपासकांनी पांढऱ्या शुभ्र पोशाखात पूजनीय भिक्खूंचे दर्शन घेतले. ठिकठिकाणी नागरिकांनी पाणी बॉटल फळ देऊन आशीर्वाद घेतला. प्रभागातील माजी नगरसेवक अजय गोंडाने यांच्यासह स्थानिक नागरिकांचे यशस्वी आणि शिस्तबद्ध आयोजन बुद्धम शरणम गच्छामीचा सर्वत्र स्वर निनादला. या धम्ममय वातावरणात
नगरातील प्रत्येक विहारात श्रद्धावान उपासक उपासिकांनी दान पारमिता करून विहारात पूजनीय भिक्खूंनी प्रवचन दिले। धम्म रॅलीकरता भीमटेकडी बौद्ध धम्म प्रचार समिती अध्यक्ष भारत शहारे, लॉर्ड बुद्धा टीव्हीचे जिल्हा प्रतिनिधी विकास धनगर, प्रसन्न गायकवाड, धम्मदास मुंदरखे, प्रवीण आकोडे यांच्यासह नगरातील समस्त बौद्ध उपासक व उपासिकांनी मोलाचे योगदान दिले। जय भीम, नमो बुद्धा। आज आमच्या या प्रभाग क्रमांक 10 मध्ये संजय गांधी नगर या परिसरामधून ही धम्म रॅली आज सकाळी 6 वाजता आयोजित केली होती आणि ही धम्म रॅली या संपूर्ण परिसरामध्ये संजय गांधी नगर, पंचशील नगर, लुंबिनी नगर या भागामध्ये सर्व भिक्खू संघ जो की थायलंड येथील 19 भिक्खूंनी आणि बाकी भारतीय भिक्खूंनी अशा एकूण 75 भिक्खू संघाचा हा जो ही जी रॅली आहे ही संपूर्ण रॅली या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या आनंदाने ही रॅली निघाली आणि सर्व सकाळी म्हणजे पहाटे 6 वाजता सर्व परिसरातील महिला आणि उपासक उपासिका या पूर्ण पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये सर्व तयार होत्या आणि संपूर्ण महिलांनी या संपूर्ण भिक्खूंनी संघाचा एक चांगलं स्वागत केलं आणि स्वागत करून त्यांच्यासोबत रॅलीमध्ये सहभागी होऊन संपूर्ण परिसर हा पिंजून काढून विश्वशांती बुद्धविहार या ठिकाणी थायलंड येथील आर्या यांनी धम्मदेशना दिली आणि सर्वांना आशीर्वाद दिला आणि सर्व या परिसरातील वातावरण हे आनंदमय झालं। याबद्दल मी या बौद्ध धम्म प्रचार समितीचे अध्यक्ष माननीय भारतजी शहारे, त्याचप्रमाणे या बौद्ध धम्म प्रचार समितीचे कोषाध्यक्ष माननीय प्रसन्नभाऊ गायकवाड, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते माननीय प्रवीणभाऊ आकोडे, धम्म प्रचारक माननीय धम्मदासजी मुंदरखे आणि लॉर्ड बुद्धीचे या जिल्ह्याचे प्रतिनिधी माननीय विकासजी धनगर यांनी हा जो प्रसंग आम्हाला आणून दिला, जी संधी दिली त्या संधीचं आम्ही या ठिकाणी सोनं केलं। त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी या सर्व भिक्खूंनी संघाचा वेळ आम्हाला या परिसरामध्ये दिला। त्याबद्दल मी पुनश्च त्यांचं मनापासून आभार मानतो। धन्यवाद। जय भीम। चिखली तालुक्यातील सावंगी गवळी येथे जे सरपंचासाठी आरक्षण सुटले आहे त्याला गावातील नागरिक मोतीराम विक्रम शेजोळ यांनी विरोध केलाय। यांनी तशी तक्रार चिखलीचे तहसीलदार यांच्याकडे केली आहे। त्यांनी असे म्हटले की साधारणतः 20 वर्षांपासून एससीची जागा सुटलीच नाही। हा जाणून बुजून एससी समाजावर अन्याय केला जात आहे असे त्यांनी बोलताना सांगितले। चिखली तालुक्यातील एससी समाजातील लोकांनी याला विरोध करावा असे त्यांनी जाहीर केले आहे। काल दिनांक 16/4/2025 ला चिखली तालुक्यातील सरपंच पदाचं आरक्षण प्रत्येक गावातलं सरपंच पदाचं आरक्षण पडलं असून या सरपंच पदाच्या आरक्षणामध्ये मोजी सावंगी गवळी ग्रामपंचायतीवर अन्याय झालेला असेल, एससी समाजातील लोकांना अन्याय झालेला आहे असं मला वैयक्तिक स्वतःला वाटते आणि कायद्यानुसार सुद्धा ते रोस्टर बरोबर पडलेलं नाही। तिसऱ्याही टर्नला त्यांनी तहसीलदारांनी सर्वसाधारण वर्षामध्ये एससीचं पडलं होतं, अजून पडलंच नाही। हे निवडणूक विभाग म्हणताय आम्हाला की 2005 मध्ये एससीचं पडलेलं आहे, परंतु माझ्या मतानुसार एससीचं पडलं नव्हतं, एसटीचं पडलं होतं आणि ती जागा 5 वर्ष खाली राहिली होती। त्या ठिकाणी सर्वांनी मग ते कलेक्टरच्या आदेशानुसार किंवा हे मला माहित नाही, परंतु ईश्वर चिठ्ठीनं काढून तिथं एससीची चिठ्ठी निघली होती। आतापर्यंत एससीचं आरक्षण निघालं नाही। याही 16 तारखेला एससीचं निघायला पाहिजे,
पाहिजे होतं, परंतु जाणून बुजून हा एससीवर अन्याय झाला, एससी समाजावर अन्याय झालाय. चिखली तालुक्यातील सर्व गावातील एससी समाजावर अन्याय झाला असेल असे मला वाटते. मेहकर तहसील अंतर्गत येणाऱ्या आरेगाव या गावातील शहीद नागेश राक्षे हे एका वर्षापूर्वी त्रिपुरा या ठिकाणी BSF मध्ये रुजू होते. ऑन ड्युटी असताना त्यांना गोळी लागून ते शहीद झाले होते व त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांना आरेगावमध्ये आणले होते. तेव्हा बरेच लोक जमा झाले होते व काही राजकारणी लोकांनी आश्वासनं दिली होती की यांचं स्मारक बनवून देऊ, तसेच यांच्या नावाची गावाला कमान लावून देऊ, अशी बरीच आश्वासनं दिली, परंतु एकही पूर्ण केलेले नाही असे परिवाराने सांगितले. परिवाराला फक्त तुटपुंजी मदत मिळाली आहे. नागेशच्या स्मारकासाठी जागा द्या हा मुद्दा वडील केशव राक्षे यांनी लावून धरला होता. त्याचाच राग मनात धरून गावातील काही लोकांनी केशव राक्षे यांच्या घरी जाऊन त्यांना पार्टीसाठी बाहेर घेऊन जातो असे राक्षे यांच्या परिवाराला सांगून शहीद नागेश राक्षे यांच्या वडिलांना बाहेर घेऊन गेले व त्यांना दारू पाजली व त्यांचा घातपात घडवून आणला आहे असे घरचे परिवारातील लोक सांगत आहेत. नमस्कार, माझे नाव मोनिका राक्षे. मी शहीद जवान नागेश राक्षे यांची बहीण. आज दिनांक 24/4/2025 रोजी आमच्या भाऊला शहीद होऊन 1 वर्ष कंप्लीट झाले असून त्यांचे स्मारक अजूनही बांधण्यात आले नाही. याचे कारण काय आणि ते स्मारकासाठी जागेला मंजुरी देत नसले असून आमच्या वडिलांचा या जागेसाठी घात घेण्यात आला. आज 2 वर्ष उलटून गेले तरीही सरकार 2 महिने उलटून गेले तरीही सरकारकडून आम्हाला काहीच मदत मिळाली नाही. घात आमच्या गावातल्या लोकांकडून झाला असं आमचं म्हणणं आहे. घरामध्ये 2 जण आले, ते त्यांना बोलले की आम्ही यांना पार्टीला नेत आहे, बाहेर गावी जात आहे, परंतु त्यांनी आमच्या शेतामध्ये नेऊन आमच्या काकांना काय खाऊ घातले त्याचे काही आम्ही सांगू शकत नाही. पोलिसांनी सुद्धा चौकशी केली नाही. आमच्या वडिलांना इकडे आत्मदहन देत नाही, अग्निदहन देत नाही, त्याच टायमाला ते सुटून सुद्धा आले. शासनाकडे आमची अपेक्षा इतकी आहे की आमच्या भाऊचे स्मारक उभे करण्यात यावे आणि आमच्या वडिलांना न्याय मिळावा. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला. पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम. प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही. नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद. राहण्याचीही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. बुकिंग साठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. मोबाईल 7276366752 किंवा 9021433560. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार बौद्ध आणि मातंग समाजात ऐक्य निर्माण व्हावे यासाठी कोल्हापुरात 17 मे रोजी मातंग परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शासकीय विश्रामधाम येथे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी मातंग समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अण्णा वायदंडे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. तत्पूर्वी करवीर तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाशीकर, मातंग आघाडी जिल्हाध्यक्ष संजय लोखंडे, राज्य सचिव BK कांबळे, सतेश माळगे, दत्ता मिसाळ, जिल्हा उपाध्यक्ष दीपक भोसले, युवा अध्यक्ष अविनाश शिंदे यांनी सूचना मांडल्या. स्वागत सरचिटणीस जयसिंग पाडळीकर यांनी केले. आभार हातकणंगले तालुकाध्यक्ष अविनाश अंबपकर यांनी मानले. आज सर्वात मोठा आनंद एवढाच आहे की या पक्षामध्ये उत्तमदादासारखा जिल्हाध्यक्ष आहे की त्यांना आज सर्व जिल्ह्यातले पदाधिकारी बोलवून हे विचार मांडल्यानंतर सर्वांनी त्याला म्हणजे
मान्यता दिली की दादा तुमचे विचार हे फार चांगले आहेत, आठवले साहेबांनी दिलेली जबाबदारी ह्या आपण आपल्या पक्षाच्या माध्यमातून पार पाडू आणि मातंग समाजालाही आपण बरोबरीनं घेऊ आणि त्यांना त्यांच्या पद्धतीनं त्यांचं योगदान कशा पद्धतीनं मिळेल त्यांना हे बघूया, हे डोक्यात घेऊन आज दादांनी बऱ्यापैकी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि येणारी 17 मेची ही मातंग परिषद ही चांगल्या पद्धतीनं कोल्हापूरमध्ये यशस्वी होईल असं एकंदरीत आता या बैठकीतून माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि त्याला श्रेय जर असेल तर आमचे इथले जिल्ह्याचे नेते की ज्यांनी त्याच पद्धतीनं काम केलं, जे आठवले साहेबाचे विचार आहेत तेही इथं सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांमध्ये मिळून मिसळून असतात. कधीही त्यांनी आपलं वेगळं आगळं पण केलं नाही. असे आमचे जिल्हाध्यक्ष बी या ठिकाणी आज आहेत, त्यांनी या ठिकाणी सर्वांना तसे आदेश दिलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दैवत, सर्व महापुरुषांना दैवत मानतो. त्या पद्धतीनं अण्णाभाऊ साठे यांनासुद्धा दैवत मानतो. आणि अण्णाभाऊ साठेने आम्हाला सांगितलं होतं की जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. हे स्वप्न सत्यात आणायसाठी, हे स्वप्न साकार करायसाठी मातंग आणि बौद्ध समाज यांची एकजूट व्हायला पाहिजे. आणि ही एकजूट अधिक बळकट करण्यासाठी हे दोन्ही समाज, थोरला आणि लहानगा भावासारखा समाज राहायला पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये हे दोन्ही समाज एकत्रित नांदत होते. आता काही प्रमाणामध्ये थोडासा युगो व्हायला लागला आहे. तो युगो होऊ नये यासाठी रामदासजी आठवले साहेबांनी हे समाज जर का एकत्रित आले तर या समाजातून सत्ताधारी माणसं तयार होतील. ग्रामीण म्हणजे ग्रामपंचायतीपासून ते महानगरपालिकेपर्यंत, पंचायत समितीपासून ते जिल्हा परिषदेपर्यंत सत्तेमध्ये दोन्ही पक्ष, दोन्ही समाजाचे नेते मंडळी जातील, कार्यकर्ते जातील. त्यासाठी एकी ही महत्त्वाची आहे. आणि म्हणून रामदासजी आठवले साहेबांनी निव्वळ ही दोन्ही समाजाची एकी मजबूत करण्यासाठी मातंग परिषद घेतलेली आहे. सदरच्या मातंग परिषदेला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मातंग समाजाचे कार्यकर्ते, मातंग समाज उपस्थित राहणार आहे. आणि या सगळ्या परिषदेचं नियोजन संयोजन मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय संजय लोखंडे करणार आहेत. ही सगळी परिषद मातंग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब वायदंडे अण्णा करणार आहेत. आणि आम्ही सगळे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते यांचे वाहक म्हणून राहणार आहोत आणि ही परिषद यशस्वी करणार आहोत. त्यामुळं मातंग समाज आणि बौद्ध समाज याच्यातली एकी सांधायसाठी आणि याच्यातली एकजूट दाखवायसाठी उद्याचा 17 मे 2025चा मातंग परिषदेचा कार्यक्रम प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घेण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी तत्पर राहावं, कामाला लागावं आणि आठवले साहेबांच्या अध्यक्षतेखाली होणारी परिषद यशस्वी करावी एवढी या निमित्तानं इच्छा व्यक्त करतो. जय भीम. पंचशील प्रतिष्ठानद्वारा नांदेडच्या महिला मंडळाच्या वतीने आयोजित येत्या 25 मे रोजी दुपारी 12:25 नांदेडच्या चांदोजी पावडे मंगल कार्यालयात होणाऱ्या या ऐतिहासिक तिसऱ्या बौद्ध विवाह मेळाव्याची जोरदार तयारी सुरू असून वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात येत आहेत. या विवाह मेळाव्यात सहभागी होण्याकरिता वराकरिता 3,000 रुपये तर वधूकरिता 2,000 रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. या विवाह मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी महिलांनी पुढाकार घेतला असून त्यात मेळाव्याच्या अध्यक्षा सुनीता कानिंदे, उपाध्यक्षा रमाताई पाटील, उपाध्यक्षा कुसुम धोटे, कार्याध्यक्षा पुष्पा भरणे, सचिव निर्मला नरवाडे, सहसचिव दिशाताई नांगरे, कोषाध्यक्ष सुनीता वासाटेसह कोषाध्यक्ष वैशाली सोनसळे आदी महिलांचा सहभाग आहे. तेव्हा जास्तीत जास्त दारिका व त्यांच्या पालकांनी या विवाह मेळाव्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन मेळाव्याच्या महिला मंडळाकडून करण्यात आले आहे. माझं नाव कुसुम विलास धोटे, मी या मेळाव्याची उपाध्यक्षा आहे. गेल्या 3 वर्षापासून आम्ही लगातार मेळावा घेत आहोत. या मेळाव्यासाठी लोकांचा चांगला प्रकारे प्रतिसाद मिळत आहे आणि सगळ्या लेडीज मिळून आम्ही काम जोमाने करीत आहोत. प्रत्येक ठिकाणी आम्ही पॉम्पलेट वगैरे वाटप करतो आहे आणि प्रत्येकांना या मेळाव्याची माहिती सांगत आहोत. जय भीम.
मी सुनीता प्रभाकर वासाटे 2025ची बौद्ध विवाह मेळावा 2025ची मी कोषाध्यक्ष आहे आणि आमच्या ह्या मेळाव्याचे आमचे 3रे वर्ष आहे। पहिल्या वर्षी महिलांनी घेतला, पुन्हा यावर्षी तिसऱ्यांदा महिलांकडे अध्यक्षपद आलेलं आहे। कार्यकारिणी पूर्ण महिला आहेत। गेल्या वर्षी आमचे 29 विवाह जोडपेचं लग्न करून दिलं आम्ही आता, आणि पहिल्या वर्षी आमचे 19 जोडप्यांचं विवाह करून दिलात। आणि या मेळाव्याला आम्हाला सर्व समाज बांधवांनी बंधू भगिनींनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं आहे। त्यांच्या सहकार्यातूनच आम्ही हे 3रं वर्ष आहे आमचं, आणि आता पुन्हा यावर्षीसुद्धा त्यांनी आम्हाला सहकार्य करावं असं मी त्यांना आवाहन करते। जय भीम सर्वांना। मी सुनीता भरतकुमार कानिंदे, सामूहिक बौद्ध विवाह मेळावा 2025ची मी अध्यक्ष आहे। आमचा हा बौद्ध विवाह मेळावा मागील 3 वर्षापासून होत आहे नांदेड येथे। पहिल्या वर्षी हा मेळावा महिलांच्या सहभागातून झाला, दुसऱ्या पुरुषाच्या सहभागातून झाला, आणि यावर्षीही महिलांच्या सहभागातून हा विवाह मेळावा होणार आहे। ह्यामध्ये आम्ही सर्व राज्यस्तरीय हा विवाह मेळावा होणार आहे। यामध्ये बौद्ध पद्धतीने विवाह लावून देतो। वधू आणि वरांना माफक अशी फी आम्ही आकारणार आहोत। त्यासाठी वराला 3,000 रुपये आणि वधूला 2,000 रुपये। हा मेळावा आम्ही या मेळाव्यात काम करत असताना सर्व लोकांचा आम्हाला खूप सहभाग उत्साह त्यांनी आमचा वाढत आहे, त्यामुळे आम्हाला अधिक उत्साह येतो आहे। आणि हा मेळावा आम्ही सर्व महिलाच करत आहोत, याचा मला स्वतःला खूप अभिमान वाटतो आहे। बाबासाहेबाचे, गौतम बुद्धाचे जे काही आम्हाला ऋण आहेत आमच्यावर, त्याची परतफेड म्हणून अल्पसा हा प्रयत्न आम्ही महिला करत आहोत। आणि सर्व जनतेला माझे असे आव्हान आहे की जास्तीत जास्त पाल्यांनी आपल्या पाल्यांचे विवाहासाठी आमच्या विवाह मेळाव्यात नोंदणी करावी। आम्ही त्यांचे यथोचित मोठ्या थाटामाटात व्यवस्थित लग्न लावून देणार आहोत। जय भीम। लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या UPSC नागरी सेवा परीक्षेत अतिशय प्रतिकूल परिस्थितीत नांदेड येथील आयुष राहुल कोकाटे याने 513वा रँक प्राप्त केलाय। अतुल राजूरकर यांनी 527वा रँक प्राप्त केला, तर प्रियंका वाटोडे लेमाळे यांची महाराष्ट्र बँकेत अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल अशा गुणवंतांचा नांदेडच्या पूर्णा रोड येथील उरुवेला बुद्धविहारात धम्म उपासक उपासिका व परिसरातील नागरिकांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आलाय। सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी BM कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात विचार मंचावर वैभव मुन्नेश्वर, प्रशांत ढवळे, मारुतराव थोरात उपस्थित होते। प्रारंभी श्रामनेर प्रशिक्षण ऋषी पठण केंद्राचे प्रमुख भिक्खू पयाबुदी थेरू यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले। कार्यक्रमाचे सुरेल सूत्रसंचालन SN कांबळे यांनी केले। कार्यक्रमाची सांगता धम्म सरिता महिला मंडळांनी घेतलेल्या सरळतय गाथेने करण्यात आली। सर्वप्रथम मी ज्यांनी हे सत्कार सोहळे ठेवलेत त्या सगळ्यांचं खूप धन्यवाद त्यांना देतो, आणि त्या सगळ्यांनी मला एवढं प्रेम दिलं आणि अजून पण देत आहेत, त्या सगळ्यांचं खूप धन्यवाद। मी हे श्रेय माझ्या यशाचं माझ्या आईवडिलांचे कष्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आशीर्वाद यांना देतो। आणि हेच सांगेल की मी फक्त एक विद्यार्थी आहे, असे खूप विद्यार्थी माझ्यासोबत जर घडत राहिले वर्षानुवर्ष तर खूप जास्त मला पण आनंद होईल, आणि लवकरच मी अपेक्षा करतो की असे अजून विद्यार्थी आपल्याला लाभेल। नवीन विद्यार्थ्यांना मी हेच सांगेल की आजचा जो जमाना आहे तो खूप जास्त डिस्ट्रॅक्शन्स आहे, मोबाईल, सोशल मीडिया। जर आपण ह्या सगळ्या डिस्ट्रॅक्शन्सवर कंट्रोल करू शकलो, त्यांना कमी करू शकलो, तर मला वाटतं खूप फायदा होईल। तर विद्यार्थ्यांनी सर्वात आधी एक गोल ठरवावा, तो गोल काहीही असू शकतो, लॉची डिग्री, इंजिनिअरिंगची डिग्री, मेडिकलची डिग्री। जर त्यांनी हे केलं आणि त्याच्यासोबत त्यांनी जर आपला एक सोशल सर्कल चांगला ठेवला, ज्याच्याने त्यांना बूस्ट भेटतोय, कॉन्फिडन्स भेटतोय, तर ते नक्की कोणत्या पण फील्डमध्ये यशस्वी ठरतील आणि आपल्या समाजाचं आणि देशाचं नाव रोशन करतील। सप्रेम जय भीम। आज उर्वला बुद्धविहार श्रद्धा कॉलनी नांदेड या कॉलनी वासियांच्या तर्फे नांदेडचे भूषण, नांदेडचे गौरव
आयुष्यमान आयुष राहुल कोकाटे हे ऑल इंडिया रँक 513 UPSCमध्ये प्रवीणता हासिल केलेला आहे. त्याच्या या दैदिप्यमान यशासाठी आम्ही त्यांचा सत्कार ठेवलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं आहे, शिका, चेतवा आणि संघर्ष करा. त्याच उद्देशाने आयुष्यमान आयुष यांनी आपली जीवाची संपूर्ण मेहनत त्यांनी शिक्षणामध्ये खर्च केलं. अपार त्यांनी मेहनत घेतली आणि भारतातली सर्वोच्च अशी UPSCची परीक्षा कलेक्टर होण्यासाठी जी आहे त्यामध्ये त्यांनी दैदिप्यमान यश प्राप्त केलेलं आहे. हे आमच्या समाजासाठी अत्यंत गौरवाची अशी बाब आहे आणि म्हणून अशा ह्या होतकरू आणि अतिशय प्रतिभाशाली युवकांचा सत्कार करणे आमचं आद्य कर्तव्य मानतो आणि त्याच हेतूने आम्ही त्यांचा सत्कार ठेवलेला आहे. या सत्काराच्या कार्यक्रमासाठी आम्हाला जी प्रेरणा दिलेली आहे ते आमच्या कॉलनीतील अतिशय महत्त्वपूर्ण आमचे असे मार्गदर्शक आयुष्यमान मारुतरावजी थोरात सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आहे, सहकार्य केलं आहे आणि प्रेरणा दिली आहे की अशा या युवकांची आपण काय करायला पाहिजे, सत्कार करायला पाहिजे, ज्यांच्या माध्यमातून सर्वांना प्रेरणा मिळेल. येणाऱ्या पिढीला ते अतिशय एक प्रेरणादायी असे व्यक्ती म्हणून ठरतील आणि सर्वांना प्रेरित करतील. हा आमचा त्यामागचा उद्देश आहे. माझं नाव प्रियंका अशोक आठवडे. माझी निवड बँक ऑफ महाराष्ट्र इथे झालेली आहे याच वर्षी. मी जिद्द आणि चिकाटीच्या बळावर हे यश संपादन केलेलं आहे. मला बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्वप्न पूर्ण करायचं होतं. आम्हा तरुणांना त्यांनी एक संदेश दिला होता की तुम्ही शिका, संघटित व्हा आणि समोर चला, आणि हे स्वप्न मी मनात ठेवून पूर्ण केलेलं आहे. धन्यवाद. मी अनिल राजूरकर, ही माझी मिसेस उषा राजूरकर. आमचा मुलगा अतुल राजूरकर याने UPSC परीक्षेमध्ये 727वा रँक मिळवून यश संपादन केलेलं आहे. अतुल हा लहानपणापासूनच अतिशय हुशार मुलगा होता. नेहमी 97-98 मार्क मिळायचे. तेव्हा मला वाटत होतं की हा अतिशय चांगल्या पदावर काम करू शकतो. आणि जेव्हा अतुल पुण्याला इंजिनिअरिंगची डिग्री करत असताना त्यालासुद्धा या गोष्टीची जाणीव झाली की आपण केवळ साध्या नोकरीपेक्षा अतिशय चांगल्या नोकरीवर, चांगल्या पदावर काम करू शकतो. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अनेक संधी उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत, याची त्याला जाणीव झाली. या जाणीवेसोबतच त्यानं तेव्हापासून प्रयत्न सुरू केले आणि डिग्री झाल्यानंतर तो 20 ते 22मध्ये बार्टीची परीक्षा देऊन महाराष्ट्रामध्ये सर्व टॉपर आहे तो. आणि तेव्हा तो दिल्लीमध्ये वाजीराम आणि रवी या क्लासेसमध्ये जॉईन झाला. त्यानंतर तो मागच्या वर्षी मुलाखतीपर्यंत गेला, पण अंतिम यादीमध्ये त्याची निवड होऊ शकली नाही. पण 20 ते 24मध्ये त्यानं जिद्दीने अभ्यास करून हे यश संपादन करायचंच या जिद्दीने अभ्यास करून अंतिम यादीमध्ये त्याची निवड झालेली आहे. हे सर्व केवळ आम्हालाच भूषणावं नाही तर साऱ्या समाजाला देखील भूषणावं आहे. सर, सर्वांना जय भीम. मी मारुती थोरात, सेवानिवृत्त DYSP आहे आणि श्रद्धा कॉलनी येथील रहिवासी आहे. आयुष कोकाटे यांनी ऑल इंडिया 513 ही UPSCमधील रँक मिळवलेली आहे आणि त्यानिमित्तानं ते आपल्या सर्व समाजासाठी, आपल्यासाठी सर्व एक भूषणावह गोष्ट आहे. अतिशय कमी वयामध्ये 23 वर्षामध्ये त्यांनी UPSC सारखी अतिशय अवघड अशी परीक्षा यशस्वीरित्या पार केलेली आहे. त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी कौतुक करण्यासाठी आम्ही हा एक सत्कार समारंभ ठेवलेला आहे. खरं तर त्यांच्या सत्कार समारंभाचा उद्देश त्यांच्याकडे बघून, त्यांची प्रेरणा घेऊन आपल्या समाजातील इतरही अशाच प्रकारचे विद्यार्थी घडावेत, अशाच प्रकारचे चांगले यश विद्यार्थ्यांनी मिळवावं, हा एक त्यामागचा उद्देश आहे. आणि त्यांनी जे काही खडतर मेहनत घेऊन हे काही यश संपादन केलेलं आहे त्याचं पण थोडं कौतुक व्हावं, हा पण यामागचा एक उद्देश आहे. खरं तर आज आयुष राहुल कोकाटे यांनी जे देशाच्या सर्वोच्च असा खरतर परीक्षा जी सगळ्यात सर्वोच्च मानली जाते UPSC, त्या परीक्षेमध्ये घवघवीत त्यांनी जे यश मिळवलेलं आहे, बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे हीच अपेक्षा होती की तुम्ही मोक्याच्या आणि माऱ्याच्या जागा पटकावल्या पाहिजे. आयुष यांनी
ती मोक्याची सर्वोच्च जागा पटकावून समाजाचाच नाही तर देशाचा त्यांनी अभिमान किंवा मान त्यांनी उंच केलेली आहे. आणि विशेष गर्व या गोष्टीचा वाटतो की डॉक्टर आंबेडकर नगर जे नांदेडमध्ये अनेक लोकांची आंबेडकर नगराकडे बघण्याची जी भावना होती की आंबेडकर नगरामध्ये म्हणजे जास्त काही आगाऊ मुलं किंवा व्यसनी मुलं राहतात, परंतु आयुषने मात्र आंबेडकर नगराची ती लोकांची जी प्रतिक्रिया होती किंवा त्या भावना होत्या आंबेडकर नगराच्या प्रती, त्या सगळ्या भावना बदलून आंबेडकर नगरामध्ये सुद्धा हिरा आहे किंवा हिरे आहेत हे मात्र आयुषने दाखवून दिलेलं आहे. आणि गर्व आणि अभिमान म्हणजे यासाठी आयुषचा वाटतोय की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, एका आई जेव्हा बाबासाहेबांना भेटायला गेला होता, मी काय सेवा करू म्हणे बाबासाहेब, मला आदेश द्या. बाबासाहेब म्हणाले होते की ज्या गावातून तू IAS झालेला आहेस त्या गावात तुझी लाल दिव्याची गाडी घेऊन तू वर्षात एकदा तरी गेला पाहिजे, जेणेकरून बाकीच्यांना प्रेरणा मिळेल. आयुषविषयी आम्हाला गर्व वाटतोय की डॉक्टर आंबेडकर नगरमध्ये IAS झाल्याच्या नंतर सर्व अगोदर तो आपल्या नगरामध्ये आंबेडकर नगरमध्ये आला, आपल्या घरी आला आणि तिथून त्यांच्या सत्काराची म्हणजे भव्य दिवस सुरुवात झालेली आहे. ते एक आदर्श आयुष आहेत. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला हा एक हिरा आहे, समाजाचा गर्व अभिमान आहे. आणि सदैव समाज म्हणजे आयुष यांच्यासाठी भरभरून आशीर्वाद व्यक्त करेल अशा युवकांची म्हणजे गरज आहे. परभणी तालुक्यातील भारसवाडा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावातील मुख्य रस्त्याने भव्य मिरवणूक काढण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर मानवंदना घेण्यात आली. सायंकाळी भारसवाडा येथील गावातील मुख्य रस्त्याने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीदरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. कोल्हापुरात क्रिकेटच्या वाढीसाठी आणि दर्जेदार खेळाडू घडवण्यासाठी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगच्या न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्यात सामंजस्य करार झाला असून या मैदानासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती माजी खासदार संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत दिली. चांगली सुरुवात कोल्हापूर क्रिकेट डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या माध्यमातून सुरू होते. 75 लाख रुपये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून तिने अनेक 2-3 जिल्ह्यांना दिलेले. त्यांची पॉलिसी आहे की ग्रामीण भागातलं क्रिकेट वाढावं. आज सुद्धा जर पाहिलं असेल की जी कोल्हापूरची टीम आहे इतके चांगले परफॉर्मन्स आहेत आमचे, लेडीजचे असतील जेंट्सचे असतील, पण जेंट्सच्या टीम मध्ये मी स्वतः पाहिलं की 99% हे सगळे ग्रामीण भागातली मुलं. शहरात का वाढत नाही हा अनेक त्याचे प्रश्नचिन्ह आहेत, ते आम्ही ते निश्चित. मुलींचे परफॉर्मन्स चांगले, मुलांचे परफॉर्मन्स चांगले. आम्ही शेवटच्या फायनल पर्यंत जातो. जे कोल्हापूर क्रिकेट डिस्ट्रिक्ट असोसिएशन एकमेव असोसिएशन ही आहे क्रिकेटचं की बाकीचे सगळे ज्यावेळी क्लब ज्यावेळी मॅचेस होतात पुण्यामध्ये तर वेगवेगळे क्लब्स भाग घेतात. मग एक पुण्यातला नगरचा मुलगा कुठल्या एका क्लबला खेळतो, मग संभाजीनगरचा मुलगा एक वेगळ्या क्लबला पुण्यातल्या क्लबला खेळतो. पण कोल्हापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन जे कुठलेही प्लेयर हे कुठल्या क्लबला खेळत नाही, पण कोल्हापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनची टीम तिकडे जाते पूर्ण, म्हणजे एक युनिटी राहण्याच्या दृष्टिकोन. आम्ही सगळ्या मॅचेस आम्ही सेमीफायनलला पोहोचलो. शेवटी फिनिशिंग जे लागते ते आमच्याकडे झालं नाही. त्याला एकमेव आमचा अभाव आहे की आम्हाला ज्या पद्धतीने आम्हाला कोचिंग द्यायला पाहिजे, ज्या पद्धतीने आम्हाला ग्राउंडचं इन्फ्रास्ट्रक्चर द्यायला पाहिजे ते आम्ही देऊ शकत नव्हतो. पण आज चांगली बाब आहे की कोल्हापूरच्या क्रिकेटच्या दृष्टिकोनातून एक अद्ययावत ग्राउंड, हायटेक ग्राउंड ज्याच्यात चांगले मुलं सगळे पूर्ण टर्फवर खेळू शकतील. आम्ही अकॅडमी सारखं तिथं सुरुवात करू शकतो जेणेकरून अपकमिंग क्रिकेटर्स त्यांना पुण्यात आणि कुठे जाऊन खेळायची गरज नाही, ते सगळे कोल्हापूरातच तयार होतील. आणि म्हणून आज प्रेस कॉन्फरन्स आम्ही तातडीने बोलवली, कारण काल संध्याकाळीच आमचा त्यांचा आग्रह होता. मी परत एकदा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा सुद्धा आभार व्यक्त करतो. रोहित पवार त्याचे अध्यक्ष आहेत, कमलेश मिसाळ हे साताऱ्याचे जे ते सेक्रेटरी आहेत, त्यांचा आग्रह होता. त्यांनी आमच्या पूर्ण टीमला काल बोलवलं, आम्हाला मान सन्मान सुद्धा व्यवस्थित दिला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की 75 लाख रुपये इमिजिएटली आम्ही रिलीज करू. आणि 75 लाख रिलीज करत असताना पण आमचे ग्राउंड पाहिजे ना, ग्राउंड
शिवाजी मराठा बोर्डिंगने आम्हाला ग्राउंड दिलं. त्यामुळे हे ट्राय पार्टी अग्रीमेंट सुद्धा आमचं उद्या किंवा परवा होते आणि इमिडिएटली आम्ही कामाला लागू. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. बदलापुरात जातीयवादातून झालेल्या मारहाण प्रकरणात अक्षय गायकवाड यांना काठ्यांनी मारहाण करून तसेच जातीयवादाचा शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली होती. याकरिता अंबरनाथ एसीपी कार्यालयाबाहेर BMPचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. आरोपीवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करूनही आज 1.5 महिना झाला तरी आरोपींना अटक करण्यात आली नसून पोलिसांचा हा ढिसाळ कारभार असल्याचे बहुजन मुक्ती पार्टीचे निलेश येलवे यांनी सांगितले. तसेच आरोपींना अटक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी अंबरनाथ एसीपी यांना देण्यात आलाय. महिला आघाडीच्या अनामिका इंगोले यांनीही या प्रकरणाचा निषेध व्यक्त केलाय. केलं तेव्हा ते लोक पळून गेले. तिथनं पळून गेले तर मग मी तसंच रिक्षा बघून पोलीस स्टेशनला धाव घेतली. ज्यावेळेस पोलीस स्टेशनला धाव घेतली मी त्यांना सांगितलं असं असं प्रकार झाला आहे, मला 10-15 जणांनी मिळून मारले म्हटलं. तर ते बोलले एक काम कर, पहिले मेडिकलला जाऊन ये. तर मी बोललो सर माझ्यासोबत कोण नाही, माझ्यासोबत माझे फक्त 2 मित्र आहेत, 2 ते 3च मित्र होते. तर ते बोलले का नाही काय नाही तू जाऊन ये, रिटर्न इथंच आहे. बोलो ठीक आहे चालेल बोललो. त्यानंतर मी मेडिकलला निघालो. तिकडनं जेव्हा ग्रामीण हॉस्पिटल बदलापूरचा तिथे गेटवरती पोचलो तर ते ऑलरेडी तिथे 15-20 जण उभे होते त्या साईडला. तर त्यांनी मी जसं रिक्षातनं उतरलो तसं त्यांनी सुरुवातच चालू केली मारायची. हो मलाही मारला, माझ्या मित्रांनाही मारला तिथे. त्यानंतर नॉनस्टॉप मारत होते ते लोक. जोपर्यंत हॉस्पिटलमध्ये आवाज झाला नाही पूर्ण म्हणजे गोंगाट झाला, त्यानंतर ते हॉस्पिटलचे स्टाफ वगैरे सगळे डॉक्टर लोक वगैरे बाहेर आले. त्यावेळेस त्या लोकांमुळे ती जरा सोडवासोडवी झाली तिथे. आणि मग हॉस्पिटलमध्ये मला आतल्या रूममध्ये कॅबिनमध्ये बंद करून ठेवलं डॉक्टरांनी, का तू इथे थांब, बाहेर जाऊ नको, जेणेकरून तू बाहेर गेला तर तुझ्या जीवाला पण धोका आहे. आणि ते पोरं हॉस्पिटलच्या आतमध्ये आलेले, बोलवते याला बाहेर काढा, त्याचे पाय तोडायचे, त्याचे हात तोडायचे, हा वाचला, याला खलास मारायचं होतं. तर मला त्यांना एकच विचारायचं होतं, मी एवढं यांचं काय बिघडवलेलं तर या लोकांनी एवढा आक्रोश माझ्यावरती राग काढला या सगळ्या गोष्टींचा. जर एखाद्या वेळेस मी कदाचित आज मी तुमच्यासोबत उभा येते जर नसतोच तर या पोलीस प्रशासनाने नंतर मला जर न्याय देऊन मतलब नाही त्या गोष्टीला. जर मी स्वतः इथं खंबीर उभा आहे, मी सांगतोय मला किती जणांनी मारला, मी त्या पोरांची नावं सांगतोय, त्यांचे फोटो तर आहेत माझ्याकडे, सगळ्या गोष्टींचा पुरावा देतो, तरीसुद्धा मला अजूनपर्यंत प्रशासनाने काहीच म्हणजे मला न्याय दिला नाही. तर माझी एकच मागणी आहे, मला न्याय भेटला पाहिजे. मी 1 ते 1.5 ते 2 महिने होते तिला आता मी जो त्रास सहन करतोय त्याच्यामध्ये मला घर पण बघायचं आहे आणि सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि माझा लहान पोरगा आहे, 5 वर्षाचा पोरगा आहे. आणि माझा बिझनेस म्हणजे एकच आहे ड्रायव्हिंगचा. जर मी ज्यावेळेस गाडीवर जाईल त्यावेळेस माझा घरदार चालेल, सगळ्या गोष्टी अशा आहेत. तर लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने मला न्याय मिळवून द्यावा हीच माझी मागणी आहे. अक्षय गायकवाडला न्याय मिळालाच पाहिजे. हे अक्षय गायकवाडला न्याय द्या. आरोपींना अटक करा. अक्षय गायकवाड यांचं प्रकरण असं की 9 मार्च 2025 रोजी जातीवादी गुंड्यांनी जातीग्रस्त मानसिकतेने एखादा माणूस पुढे जातोय, एखादा माणूस या ठिकाणी सामाजिक स्तरावरती मोठ्या प्रमाणात काम करतोय आणि त्याची प्रगती पाहता जातीग्रस्त मानसिकता असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये चीड आहे. या हेतूने एक क्षुल्लक कारणामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात मारहाण केली. मारामारी होते त्याबद्दल काही दुमत नाही, परंतु मारामारी 15-20 लोकांनी जिवे मारण्यासाठी मारहाण करणं, त्याचे खांदा तोडणं, पेवर ब्लॉक त्याच्या तोंडावर मारणं
म्हणजे त्याचा अक्षरशः जीव घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्याचं मान दाबणं, त्याच्यानंतर त्याला काठ्यांनी पूर्ण त्याच्या काठ्या त्याच्या अंगावरती फोडणं, ही प्रकारची अमानुष हल्ला जो आहे हा जीव घेण्याची मानसिकता आणि विशेषतः जातीग्रस्त मानसिकता डोक्यात ठेवल्यामुळेच हे झालेलं आहे. कारण त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करताना तर दिल्याच, परंतु एक गोष्ट त्यांनी सांगितली की तुम्हाला भरपूर मात चढलेलं आहे. म्हणजे आज या ठिकाणी भारताला स्वातंत्र्य प्राप्त होऊन जवळजवळ 78 वर्षापेक्षा जास्त झाले, तरी पण ब्राह्मणांनी निर्माण केली ही जातीग्रस्त मानसिकता आहे, जातीवाद आहे, हा अजून संपलेला नाही. 2500 वर्षापासून बहुजन समाज जातीग्रस्त मानसिकतेने हा पोहला जात आहे आणि याच्यासाठी ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद हा जबाबदार असं माझं मत आहे. मी आशा साळवे, भारत मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष. ह्या आम्ही जे कालपासून अक्षय गायकवाडला न्याय मिळण्यासाठी आम्ही ठिय्या म्हणजे मोर्चाच्या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून ठिय्या आंदोलनामध्ये रूपांतर झालं आणि आम्ही त्या ठिय्या आंदोलनामध्ये रात्रीसुद्धा आम्ही इथेच उपस्थित होतो आणि त्या उपस्थितीमध्ये खरं तर आम्ही महिला होतो, कारण एक कायदा आहे महिलाचा सुद्धा की संध्याकाळी 6 वाजेनंतर महिला येथे पोलीस स्टेशनमध्ये नसावी असा एक रूल आहे, पण यांनी तो फॉलो केला नाही आहे. ना कुठलीही लेडीज पोलीस किंवा कुठलाही पोलीस आम्हाला म्हणजे सुरक्षा पण नव्हती आणि त्यांची आणखीन एक आम्हाला सोय पण दिली पाहिजे होती, त्याच्या कुठल्या पद्धतीची सोय देखील त्यांनी दिलेली नव्हती. परंतु आम्ही ती अडचण काय दाखवत नाही आहे, तरीसुद्धा आमचं आंदोलन ठिय्या आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहोत जोपर्यंत अक्षय गायकवाडला न्याय मिळत नाही, ते आरोपीला अटक होत नाही, शिवाय त्यांचे ते खोटे गुन्हे जे दाखल केलेले आहेत ते मागे घेत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असंच चालू राहणार आहे. आणि BMPच्या समर्थनामुळे तर मी खांद्याला खांदा लावून तयार असणार आहे. आम्ही ज्या महिलाच्या वतीने सुद्धा सांगते, या सगळ्या महिला रात्रीच्या पण इथे उपस्थित होत्या, तरीसुद्धा त्या धीट झाल्यात आणि इथे त्या आंदोलन आता आम्ही भक्कमपणे चालू ठेवणार आहोत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती महोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. यानिमित्त खिचडी व बुंदी लाडूचे वाटप करण्यात आले. महामानवास अभिवादन करण्यासाठी आमदार श्रीजया चव्हाण यांची उपस्थिती लावली होती. मुदखेड शहरातील बौद्ध प्रशिक्षण केंद्र, भीमनगर, नया आबादी, अशोकनगर, लुंबिनी नगर, रेल्वे कॉलनी, समतानगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा नियोजित जागी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव सोहळ्याचे दिनांक 27 एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त भंतेजी व उपासक यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात येऊन बुद्ध वंदना घेण्यात आली. विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या वतीने महामानवास अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार श्रीजया चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण देवदे, करीम खान साहेब, भाजप मुदखेड शहराध्यक्ष रामसिंह चव्हाण, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख वारडकर यांची उपस्थिती होती. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.